जलसंपदा विभाग गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ महाराष्ट्र शासन आयोजित गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जल यात्रा 2026 चा उद्घाटन समारंभ त्र्यंबकेश्वर 25 एप्रिल रोजी झाला असून तळोदाचे जहागीरदार अमरजितराजे बारगळ यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तसेच महाराष्ट्र कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि गोदावरी व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने आयोजित गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जल यात्रा 2026 या माहितीपूर्ण व सांस्कृतिक यात्रेचा उद्घाटन समारंभ त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे. डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील मंत्री जलसंपदा विभाग गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा 25 एप्रिल 2026 रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून सुरू झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वरबरोबरच महाराष्ट्र शासनाकडून चौंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान येथूनही या यात्रेची औपचारिक सुरुवात केली आहे. त्यांच्या जलसंवर्धन आणि लोककल्याणातील महान कार्याचा गौरव करण्यासाठी ही यात्रा जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. 25 एप्रिल रोजी 500 जलयात्रींसह ही यात्रा सुरू होऊन महाराष्ट्रातील 5 जिल्हे व मध्य प्रदेशातील 2 जिल्ह्यांतून प्रवास करेल. या यात्रेत महाराष्ट्रातील 30 नदी खोऱ्यांचे प्रतीक म्हणून पाणी आणि चौंडी येथील माती नेली जाईल. ही यात्रा 29 एप्रिल 2026 रोजी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वर येथे समाप्त होईल. गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा या कार्यक्रम गीताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत यशवंतराव होळकर महाराज, श्रीमंत अमरजित राजे बारगळ जहागीरदार मामासाहेब समवेत त्र्यंबकेश्वर येथे अभिषेक करून धार्मिक विधी करत जलयात्रा सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जल यात्रेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, आमदार रवींद्र चव्हाण, परम पूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, हरी भक्त परायण उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, आचार्य तुषार भोसले, डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवितकर, हरी भक्त परायण संजयनाना धोंडगे, होळकर घराण्याचे 16वे वंशज युवराज यशवंतराव होळकर, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते. सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. बातमी व जाहिरासाठी संपर्क 9423497275.